को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. आज मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधरांचा आज निवडणुकीसाठी आता सर्वच जण सज्ज झालेत. मतदार देखील आता त्या ठिकाणी जाण्यास सुरुवात झालीत. या संदर्भात बोलण्यासाठी जर आपण बघितलं, मुंबईचे शिक्षक शिवनाथ दराडे हे देखील कुर्ल्याच्या मुंबई पब्लिक स्कूल आहे त्या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क कुटुंबासह बजावण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. कारण की आपण जर बघितलं, लोकसभेनंतर आता मुंबई पदवीधर असेल, मुंबई शिक्षक असेल आणि कोकण पदवीधरांचा आता जो निवडणुकाचा धुराळा आहे तो देखील आता सुरू झाल्यात. अनेक जण आता मतदान करण्यासाठी आता घराच्या बाहेर पडले आहेत. आपल्यासोबत शिवनाथ दराडे आहेत. सर, काय सांगाल? मतदानाचा हक्क आपण बजावला आहे, का सांगाल? मी सर्व शिक्षकांना विनम्र आवाहन करतो, आपण जो निर्धार केलाय, शिक्षक आमदार शिक्षकच पाहिजे आणि ते आपण सगळे मिळून खरं ठरवणार आहोत. 55 वर्ष काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा एक सच्चा कार्यकर्ता 25 वर्ष शिक्षकांसाठी लढतो आहे, झटतो आहे. आपण ज्या ठिकाणी उभा आहोत या शाळेचं पुनर्निर्माण सुद्धा करणारा योगागणे शिवनाथ दराडे हाच कार्यकर्ता आहे. बीएमसीच्या सर्व ऑफिसरांना माहिती आहे. माझं भाग्य आहे की आज तुम्ही या शाळेमध्ये इंटरव्ह्यू घेताय, जी शाळेची रिपेअरिंग करून डिमॉलिश करून नव्याने शाळा बांधण्याचं काम आपण या ठिकाणी करून घेतलं होतं. अगोदरच्या शाळेला तडे गेले होते, धोकादायक होती, त्याच्या संदर्भामध्ये विषय करून आपण ही नवीन शाळा शिक्षणाचे खूप खूप काम केले. आणि आव्हान कुणाला मानायचं? माझ्यासमोर कोण उभे आहे? माझ्यासमोर आदर्श घोटाळ्यात असणारे व्यक्ती उभे आहे. माझ्यासमोर कोण उभे आहे? बँक घोटाळ्यामध्ये उभे असणारे व्यक्ती आहे, ज्यांनी शिक्षकांसाठी कुठलेही आंदोलन केलं नाही, मोर्चा काढला नाही आणि धरणं केलं नाही. माझ्यासमोर कोण उभं आहे? एका शिक्षकाकडून 14 लाख रुपयाची लाच ठरवून त्याचा 3 लाखाचा एक हप्ता, ॲडव्हान्स हप्ता घेताना पकडला जाणारा, एफआयआर दाखल झालेला ठाण्याच्या कोपरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अशा स्वरूपाचा उमेदवार उभा आहे. अशा उमेदवारांचं काय आव्हान समजायचं? हे तर आव्हान मला नाहीये, शिक्षण व्यवस्थेला त्यांनी अशा प्रकारे गढूळ करण्याचं काम केलेलं आहे. माझं आव्हान ही व्यवस्था चांगलं ठेवणं, शिक्षण मतदारसंघ स्वच्छ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांचा ठेवणं, हे आव्हान मी समजतो. आपण जर बघितलं, मोजकेत मतदार ह्या परिसरामध्ये आहेत, तर काय आवाहन कराल? कारण की आपण बघितलं शाळेचं हे आहे, सुट्टी देखील नाही, सुट्टी दिलेली आहे. अनेक ठिकाणी सुट्टीचा GR पोहोचलाच आहे. काही ठिकाणी जर त्या ठिकाणी पोहोचला नसेल किंवा मिळाला नसेल तर त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडून आलेला जो मेल आहे तो ओपन करा आणि तो रीड करा. ज्या ठिकाणी मतदानाला जाणाऱ्या शिक्षकांना विशेष नैमित्तिक रजा दिलेली आहे, त्यामुळे मी शिक्षकांना आवाहन करतो की आपल्याला रजा मिळालेली आहे आणि आपण मतदानाला नक्की या आणि संबंधित जे काही शाळांचे प्रमुख आहे त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून द्या. निवडणूक आयोगाच्या मान्यतेने आपल्याला ही सरकारी सुट्टी दिलेली आहे मतदान करण्यासाठी. आपण जर बघितलं, अनेक शिक्षकांचे प्रश्न आहेत. आता आपण देखील उमेदवार आहात, मात्र आपण जर निवडून आलात तर ह्या शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवले जातात? अगोदरही याच्यासाठी संघर्ष केलाय, अनेक विषयात यश मिळवलंय. मी तर 101 कामांची यादीच दिली आहे, पुस्तिका दिलेली आहे. 15,000 शिक्षकांपर्यंत ती पुस्तिका पोहोचली. कॅशलेस मेडिक्लेम योजना मिळवणं, 10, 20, 30 ची आश्वासित प्रगती योजना मिळवणं, जुनी पेन्शन योजना मिळवणं, विना अनुदानित शाळेतल्या शिक्षकांना मिनिमम वेजेस मिळवणं आणि त्यांच्यासाठी आरोग्य विमा आणि घरांची सुविधा, अन्य सुविधा करणे, याच्यासाठी सतत ही लढाई आम्ही लढणार आहोत. या लढाईतला मी तर छोटा शिलेदार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने 1964 पासून ही लढाई सुरू केली. 1964ला आमचे पहिले विधान परिषदेचे सदस्य झाले स्वर्गीय मुकुंदराव कुलकर्णी नंतर 26 शिक्षक आमदार झाले. 26च्या 26 शिक्षक होते. त्यांनी जी पेरणी केलेली आहे आणि शिक्षक समाजासाठी काम केलंय ते पुढे नेण्याचं काम मी करेल. भारतीय जनता पक्षाने मला याच्यामध्ये सपोर्ट केला, पाठिंबा दिला. त्यांनी सुद्धा माझ्या कामाची दखल घेतली आहे. त्यांचे सुद्धा मी आभार मानतोय. नक्कीच हे होते आपल्यासोबत शिवनाथ दराडे. मात्र ह्या परिसरामध्ये जर बघितलं आपण, पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी लावला आहे. कारण की शिक्षक, मुंबईमधील शिक्षक पदवीधर मतदारांना आता सुरुवात झाली. अनेक शिक्षक या ठिकाणी येत आहेत आणि आपला मतदानाचा हक्क ह्या ठिकाणी बजावण्यासाठी येत आहे. तसंच जे शिक्षकांना देखील आव्हान शिवनाथ दराडे यांनी केलं की जास्तीत जास्त संख्येने शिक्षकांनी मतदान केलं पाहिजे, जेणेकरून शिक्षकांचे काही प्रश्न आहेत ते लवकरात लवकर सोडवले जातील. कॅमेरामन नागनाथसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, कुर्ला. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.